अरे काय गणपत, गायची लय सेवा चालू आहे वाटतं. अहो भुजंगराव, जसं आपलं तसं गायचं. आता ती दूध देते, वासराला दूध पाजते. आता एवढी थंडी पडली, मग तिला चांगला पोषण आहार द्यायला नको का? चला, त्या खुर्च्या आहे ना, त्याच्यावर बसून चर्चा करू. चला. बसा बसा भुजंगराव, बसा. नाना, आपण देऊ तसं आपल्याला मिळतं. कालच या विषयावर आपलं बोलणं झालं ना. हा, मुळीचं आणि पानांचं तू सांगितलं तसंच ना. नेमकं या दोघांचं काय कनेक्शन आहे ते नीट समजून सांग ना बाबा. ते पण एकदम रपारप. नाना, त्याच्यासाठी आपल्याला अगोदर कांद्याची रचना बघावी लागेल. आता कांदा म्हणजे कंद. हा कंद बनलेला असतो 8 ते 13 एकावर दुसरी अशा पद्धतीने गोलाकार गुंफलेल्या मांसल पिशव्यांनी. आता ही प्रत्येक पिशवी वरच्या बाजूला एका पानाला आणि खालच्या बाजूला एका गोलाकार पृष्ठभागाला म्हणजे चकतीला जोडलेली असते. आता ही चकती असते घट्ट आणि मजबूत. या चकतीला खालच्या बाजूने असतात मुळं. ही चकती काय करते तर मुळांच्या द्वारे आलेला कच्चा माल हा पानांना पुरवते आणि पानांकडून आलेला पक्का माल म्हणजेच पक्का अन्न ही त्याच्या पिशवीमध्ये साठवते आणि मुलांना त्यांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या कामासाठी ही पुरवत असते बघा. अरे सदा, निसर्गाने एवढी सुंदर व्यवस्था केली, तर मग एकाच बियाण्यातील काही कांदे चिंगळी आणि काही कांदे मोठे असे का निवडतात? थांब सदा, मी जरा त्यांना समजून सांगतो. अहो भुजंगराव, सदाने सांगितल्याप्रमाणे कांदा आणि कांद्यातले पिशी वरच्या बाजूला एका पानाला जोडलेले असतात. किंबहुना या तळातील प्रत्येक पिशवी म्हणजे पानाचा खालचा भाग असतो. जेवढा प्रत्येक पिशवीमध्ये पानाकडून मिळाला रस साठवला जाईल तेवढी ती पिशवी फुगेल व त्या पक्क्या रसात जेवढे घन पदार्थ जसे की साखर, प्रथिने जेवढे जास्त असेल तेवढं त्या पिशवीचं वजन वाढेल. आता वरचं पान जेवढं कार्यक्षम, निरोगी आणि दीर्घायुष्य तेवढंच ते पान जास्तीत जास्त अन्न पिशवीत साठवू शकतं. आता एकच पान कार्यक्षम आणि निरोगी असून चालेल का? तर नाही. जेवढी जास्त पानं दीर्घायुषी, निरोगी आणि कार्यक्षम तेवढ्याच जास्त संख्येने जास्त पिशव्या भरत जातील. जसं आपण फुग्यामध्ये हवा भरतो तर तो फुगत चालतो, तसंच कांद्यामध्ये जेवढ्या पिशव्या फुगत जातील तेवढा तो आकाराने मोठा आणि वजनदार भरतो. हे बघा भुजंगराव, याच्या जेवढं पानं महत्वाचे तेवढं मुळं बी महत्वाचे. हा, म्हणजेच कार्यक्षम मुळाच्या संख्येवर निरोगी आणि कार्यक्षम पानाची संख्या अवलंबून असते आणि निरोगी आणि कार्यक्षम पानाच्या संख्येवर परत मुळाच्या संख्येवर आणि कार्यावर परिणाम करत असते. या दोन्हींच्या एकत्रित कामाचा परिणाम असतो चांगला पोचलेला, वजनदार, देखणा आणि टिकाऊ कांदा असतो. म्हणजे पुढचे तिन्ही काम जर आपला मजबूत करायचे असेल तर कार्यक्षम पाने, कार्यक्षम मुळे याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. काय समजलंय भुजंगराव? समजलं. कसं एकदम रपारप. महाधन